ठिकाणी मात्र खासगी वाहनांचा समावेश नाही। साहेबांनी फक्त उक्तीतून नाही तर थेट कृती करून पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या आव्हानाला प्रतिसाद दिलाय आणि आज सकाळी लवकर उठून मुंबई सेंट्रलवर वंदे भारत एक्सप्रेस पकडली आणि त्या वंदे भारत एक्सप्रेसनी शिर्डीपर्यंतचा प्रवास मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब करतायत। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आव्हानाला उक्तीतून नाही तर कृतीतून प्रतिसाद देणारे मुख्यमंत्री कोण असतील तर देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत। आज देशातील 140 कोटी जनता पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी उभी आहे। इंधन टंचाईचं संकट असताना, काँग्रेसचं आव्हान असताना काँग्रेसनं याची थट्टामस्करी करण्याचा प्रयत्न केला, परंतु देशातील जनता काँग्रेसच्या या थट्टामस्करीला साथ देणार नाही। तर ज्या पद्धतीनं देवाभाऊंनी वंदे भारतनी प्रवास केला, त्यांनी कुठेही चार्टर्ड वापरलं नाही किंवा कुठेही वाहनाचा ताफा वापरला नाही। याआधी जेव्हा वर्षा निवासस्थान ते विधान भवन असा बुलेटनी प्रवास केला होता, त्यावेळेला काँग्रेसनी त्यांची थट्टा उडवण्याचा प्रयत्न केला होता। पण काँग्रेसच्या कच्च्या बच्चांनी लक्षात ठेवलं पाहिजे, देवाभाऊ हे कृतीतून व्यक्त होणारे नेते आहेत। त्यामुळेच आज वाहनांचा ताफा बाजूला ठेवून, आज चार्टर फ्लाइट बाजूला ठेवून सर्वसामान्य नागरिकाप्रमाणे वंदे भारत एक्सप्रेसनं शिर्डीपर्यंत प्रवासाला गेलेत। देवाभाऊंचा आदर्श महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिक, महाराष्ट्रातील जनता निश्चितपणे घेईल आणि आपल्या बोले तैसा चाले या उक्तीप्रमाणे देवाभाऊंनी हा प्रवास केलेला आहे। खूप खूप धन्यवाद। नवनाथ बन यांनी मुख्यमंत्र्यांच्या या मुंबई ते शिर्डी या प्रवासाबद्दल माहिती दिली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत उक्तीतून नाही तर कृतीतून